सदा नाम घोष करू हरि कथा नाम घोष हरि कथा सदा नाम घोष
सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेनी सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय दुलटसो, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, भोग देहीचे हि देही भोग दशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलतसो. पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांची केली स्मरण होई सकळ विधीचे अधिकरण, तेचे वंदे श्री चरण ते श्री गुरुचे नमस्कार. आता
आता उपाय बन वसंतू ज्वारणीचा आहे व तंतू अमृतची परिमूर्त कारुण्याचा येग येग उठाई, येग येग घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणेचा नामाचं महत्व दर्शवणारा असा अभंग आजच्या प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगावर चिंतन निरूपण कथन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असा श्री क्षेत्र जवळा झुटे या पुण्यपावन नगरीमध्ये ईश्वराच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळ यांच्या सहकार्याने सर्व तरुण बांधव यांच्या अत्यंत प्रयत्नाने संपूर्ण गावातील भजनी मंडळी परगावून आलेली गुणवान भजनी मंडळी गायक मंडळी वादक मंडळी सर्व उपस्थित मंडळी यांच्या सर्वांच्याच सहकार्याने चालू असलेला हा महोत्सव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व मूळ आई देवी कलशरोहण सोहळा तथा देवी भागवत पुराण सर्व कार्यक्रम चालू आहेत। त्यामधली ही कीर्तनाची प्रथम दिवसाची माझ्याकडे आलेली सेवा हरिभक्तीपरायण संपूर्ण गावकरी मंडळी व तसेच गावातील आपल्या हरिभक्तीपरायण वैष्णव टाळकरी सर्वांची गुरुजी हरिभक्तीपरायण परम आदरणीय ज्यांचं नितांत माझ्यावर नितांत जसं प्रेम आहे हरिभक्तीपरायण बालासाहेब महाराज जवळकर पांडुरंग महाराज पळशीकर सर्वच भजनी मंडळी परिसरातील सर्व गुणवान आलेली सुंदर असा मृदंग वादक हरिभक्तीपरायण संतोष महाराज आमचे हजर आहेत उपस्थित आहेत गोविंद महाराज आहेत आदी करून समस्त सर्व आताच आलेत आपले संदीपान प्रशांत महाराजच येऊ लागले संदीपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक प्रकारची सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी या विठाला
सर्व जवळची सर्वच मंडळी, परगावून आलेली सर्व अत्यंत सूक्ष्माच्या विचाराची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्याच चिंतनासाठी निवडलेला अभंग आजचा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. विशेष प्रकारचा हा कार्यक्रम, याबद्दल माहिती द्यायची ती अशी, आपल्या सर्वांचं कुलदैवत अनादि अंबिका अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती या मूळ आई देवीचा कळसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. कळस केव्हा संपन्न होतो? कळस कधी असतो? कळस हे शेवट आहे, शेवट. त्याच्या अगोदर संत कृपा कळस केव्हा? तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हे नाश अहंकाराचा. कळस केव्हा? देवळाच्या कामा कळसू. कळसाच्या अगोदर काय? संतांची कृपा झाली, गावकऱ्याच्या मनात आलं, सर्व वर्गणी देणार, सर्व काम करणार सेवेकरी मंडळी यांच्या मनात आलं काय करायचं? देवालय उभं करायचं, मंदिर उभार करायचं. मंदिर कोणतं आहे? मंदिर त्याला म्हणतात, महाराजांना तेच प्रमाण दिलेले, नित्य नाम घोष. मंदिर कोणतं? नित्य नाम घोष जयाचे मंदिरी. आणि तेच काशी पुरी तीर्थ क्षेत्र, ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या शरीरामध्ये नित्य नाम घोष आहे, महाराज म्हणतात ते मंदिर आहे, मंदिर. तुम्ही आम्ही फार मोठ्या प्रेमानं मंदिर बांधलं, मुळायचं मंदिर बांधलं. मंदिर बांधणं तेवढं महत्वाचं आहे, तेवढंच मूर्ती बसवणं महत्वाचं आहे. मूर्ती बसवणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच पूजा अर्चा होणं महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने गावाचं नाग जर असेल तर कळस कळस. आणि त्या कळसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. देवळाच्या कामा कळसू, संत कृपा झाली आणि इमारत फळाली. ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. याला देवालय म्हणतात, देवालय. हे शरीर सुद्धा मंदिराचे मंदिर. जसं या मंदिराला तुम्ही काही पायऱ्या केल्या, काही खणक केले, काही इमारत केली, तसं हे मंदिराचे ज्ञानोबाराय वर्णन करतात तुकाराम महाराज मंदिर. जसं शरीर हे मंदिर आहे, मंदिर. हे मंदिर अंदाजा किती एकर मध्ये बांधले? हे मंदिर किती एकर मध्ये बांधले? बोल बोल. हे मंदिर 3.5 एकराच्या जागेवरती बांधलेलं. ठीक आहे, पण ह्या मंदिराला खण किती आहेत? खण किती आहेत मंदिराला?
3.5 हाताच्या जागेवर मंदिराला 11 खण येत, 4 दरवाजे येत आणि 4 आरशे येत आणि त्या 4 आरशाच्या आत आपली मुळाई माता देवी बसलेली. हे 3.5 हाताचं मंदिर आहे. म्हणजे आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. म्हणजे 3.5 हाताच्या जागेवर 11 खणाचं मंदिर आहे. 11 खण कुठं विषय आलाय? ज्ञानोबराने त्या कुटाभंगात म्हणले 11 खणावरी मंदिर उभारले तेथे एक देखले रुपे विन. 11 खणाचं मंदिर आहे. कोणते 11 खण? 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, 1 मन. आता 4 दरवाजे येत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. त्या मंदिराला 4 दरवाजे येत आणि आरशे सुद्धा 4 येत. सूक्ष्म देहाच्या, अंतकरणाच्या 4 बाजू येतात. ते 4 आरशे कोणते येत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या 4 आरशाच्या मध्ये, अंतकरणामध्ये, चित्तामध्ये परमात्मा बसवलेला आहे. 60विला हरी आणि जी हृदये मंदिरी. त्या अंतकरणामध्ये परमार्थ बसवलेला आहे, देवी बसवलेली आहे, देव बसवलेला आहे. आणि त्याच मंदिरीचा आता कळस या ठिकाणी संपन्न होतोय. विठाला त्या 11 खानाच्या मंदिरात जी काही तत्व येत, तत्व, त्या तत्वाचा विचार महाराजांना सांगितला. तिथे ती देवी बसवलेली आहे. कोणती? अनादि निर्गुण. अनादि. अनादि या शब्दाचा अर्थ असा आहे ज्ञानेश्वरी. झाड, बीज, झाड मोडे, बीज होय, बीज मोडे, झाड होय, त्याला अनादि म्हणतात. अनादि. अनादि या शब्दाची व्याख्या आहे अगोदरचा, पूर्वीचा, नंतरचा, मध्यभागीचा, ज्याचा अंत नाही. इति अनादि. माहित देखील नाही. आता समजा तुम्हाला विचारलं मंदिर केव्हा बांधले? केव्हा बांधले? हे मंदिर देवीचं केव्हा बांधले? तुमच्या देवीचं मंदिर केव्हा बांधले? मंदिर आता कोणतरी सांगितलं मला 29 तारीख काय केव्हा बांधले? हे मंदिर बांधले. हा, किती वर्ष झालं का? वर्ष झालं. मंदिर बांधलं 1 वर्ष झालं. प्राण प्रतिष्ठा झाली किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं. कळस बसवणारे किती वर्ष झाले? या वर्षी. पण देवी केव्हा आली हे माहिती आहे का? काय म्हणले? नाही माहित. आणि यालाच अनादि म्हणते. जे माहित नाही त्याला नाथ महाराज म्हणले ते अनादि. बी अगोदर का झाड अगोदर? अहो, बी अगोदर आहे का झाड अगोदर आहे?
हा? नाही? तो काय करायचं त्याच्यावर? एवढ्या कुठं करायचं बी काय? आला जमलं तर सांग, नाही जमलं तर सांगू नको. एवढंच जमलं तर पुन्हा आणू. झाड मोडे बीज होय आणि बीज मोडे झाड होय. झाड अगोदर का बी अगोदर हे जसं सांगता येत नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ओहम सोहम ब्रह्म आकळले. जसं कळत नाही माहित नाही. महाराज म्हणले वृक्षे वृक्षे, सगळ्या वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष पिंपळ. त्या पिंपळाची व्याख्या गीतेमध्ये 15व्या अध्यायात केलेली. त्याला काय म्हणतात? अस्वस्थ. ज्याचा थोडाही नेम नाही, ज्याला थोडही सांगता येत नाही ते अस्वस्थ. एका जागेवर थांबत नाही ना टिकू शकत नाही, त्याचं नाव आहे अस्वस्थ. कारण त्याला अस्वस्थ मानण्याचं कारण तेच आहे. गीताकारानं सुंदर उदाहरण दिले. जसा पिंपळे तसाच संसारी. कसा पिंपळे म्हणजे त्याचं रूपच असे, फांद्या खाली आणि मुळ. का बरं म्हणले? सगळ्या वृक्षाची उत्पत्ती बियापासून, पण पिंपळाची उत्पत्ती कागाची आविष्टे जन्म पिंपळाचा. कागाची आविष्टे जन्म पिंपळाचा. कावळ्याच्या विष्टेपासून जन्म पिंपळाचा झाल्यामुळे त्याला नाव संसाराचं दिलेलं आहे. शक्यतो पिंपळ लावण्याचं काम करायचं काम नाही आणि शक्यतो ते झाड त्या जागेवर उगतय, दोन्ही बी दगडाच्या मध्ये. बळच काढण्याचा प्रयत्न करावा लागतो तरी निघत नाही. आणि तसाच संसारी बळच काढून पाहिला तरी निघत नाही. ते पिंपळावानी धटे. दोन्ही दगडाच्या टेकण्यात बसलेलं झाड काय थोडं मजबूत राहील का? आणि तसा संसारे जाडची जाडे म्हणून त्याला रूपक दिले. त्या पिंपळाचं माझा विषय चालला होता. अनादी निर्गुण परगटली भवानी. निर्गुण परमात्मा निर्गुण अवस्थेमध्ये काही करता येत नाही, म्हणून त्याला सगुण अवस्था धारण करावं लागती. सवे तुकिया मेलान तेने आगुना आणिला. महाराज म्हणतात धरून सगुण रूपे केली बाळ क्रीडा आणि बोलविला रेडा निगम वाचे. निर्गुण अवस्थेत काही करता येत नाही, त्याला सगुण रूप धारण करावं लागतं. म्हणून तो प्राण प्रतिष्ठा आहे. त्याला प्राणत्व जीवत्व सगळं चेतनत्व सगळ्या गोष्टी मंत्रांना आणावं लागत्या. कळसाची सुद्धा पूजा असते 3 दिवस. मूर्तीची सुद्धा पूजा असते 3 दिवस. आणि सगळ्या यंत्रांना सगळं मंत्र होम यज्ञ सगळ्यांच्या साक्षीने त्यांच्या जीवत्व आल्याच्या नंतर ते देव त्या स्थानावर आरूढ होतो. म्हणून तो वारकरी संप्रदायाला महत्व आहे. उभारुनी हात जगी जानवली मात. देव बैसले सिंहासनी आणि आल्या याचका पुरे धनी. आता धने पुरी याचकाशी. पण केव्हा? देव बैसले सिंहासनी. सिंहासनावर आरूढ झाल्याशिवाय त्या भगवंताला तुम्हाला आम्हाला देता येत नाही. एकाने जरी देव आणला तर फायदे मात्र अनेकाचे होतात. एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांचे गोडे. तुमची आमची तुका म्हणे जी जी इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पूर्वशी. आज तुमच्या सगळ्या जवळेकर मंडळीच्या मनातली पूर्ण इच्छा झाली. कशी? पूर्ण केला पूर्ण
तुमची जी जिज्ञासा होती, जी कल्पना होती, तुमची जी इच्छा होती, ती इच्छा तुमची पूर्ण झाली. महाराज म्हणतात पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, किंवा माझे मनोरथ पूर्ण करी. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. माझे मनोरथ पूर्ण करी देवा. कारण जीवाचं काम आहे संकल्प करायचं, जीवाचं काम आहे संकल्प करायचं, पण सिद्धीला नेण्याचं काम कोणाचं आहे? सत्य संकल्पाचा. संकल्प करणं तुमचं आमचं काम आहे. संकल्प सुद्धा चांगलाच असावा. संकल्प जर वाईट असेल तर नाथ महाराज म्हणतात संकल्प करिता जीवा. विकल्प धरिता जीवा झडे. संकल्प सुद्धा त्या गोष्टीचा पाहिजे, सत गोष्टीचा पाहिजे, चित गोष्टीचा पाहिजे आणि आनंद गोष्टीचा पाहिजे. खऱ्या गोष्टीचा संकल्प करा. देव म्हणतात तुमची इच्छा मी सर्व पूर्ण करतो, पण तेव्हा त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. गडबड करून चालत नाही. तुका म्हणे येथे नाही चालत तातडी, आणि प्राप्त काल घडी आल्या विना. बरीवी ही वेळ सापडली संधी, साये झाली बुद्धी संचिताची. योग आल्याशिवाय या अशा गोष्टी घडू शकत नाही. योग असेल तर त्या गोष्टी मात्र टळू सुद्धा शकत नाही. दोन शब्द घडू सुद्धा शकत नाहीत आणि टळू सुद्धा शकत नाही. उगा आपलं म्हणणं आहे. मी म्हणलो महाराजाला मुक्कामाला थांबा, महाराज थांबले नाही, मग गाडीतून खाली पडले. म्हणणं असतंय ती वेळ टळणार नाही. घडी घडी प्राप्त काळ घडी आल्या विन. आता 2 पावलं पुढे चाललं की तुम्हाला सोनं लागणार. घडी चालता चालता ज्ञानोबरायन दृष्टांत दिला. एक जण रस्त्यानं चालला, रस्त्यानं समोर चालला आणि समोर बोलू नका ना, इकडे ऐकूया लागले. रस्त्यानं चाल आणि रस्त्यानं चालत असताना 2 पावलं पुढे चालला की त्याला आता सोन्याचा दगड लागणार. सोन्याचा दगड लागणार. पण 2 पावलं पुढे चालणार, सोन्याचा दगड लागणार.
त्याच्या अलीकडच मनात आलं. मी संकल्पाबद्दल आणि विकल्पाबद्दल बोलतो. काही माणसाचं असं ठरलेलंच असतंय, कशाचं होतंय ते. कोणत्या गोष्टीला नकारच, कोणत्या गोष्टीला नकारच. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे बरं काय. प्रमाण थोडं कठीण आहे, अवघड आहे. उग थोडा तुकडा टाकतो, बाकीचा बघून घ्या गाथ्यात. आळशे मोडू नये अंग, पुढचा आता नंतर सांगतो. कधी बी कोणत्याही गोष्टीला, होणाऱ्या गोष्टीला तर नकारच देऊ नये, पण न होणाऱ्या गोष्टीला सुद्धा तुकाराम महाराज म्हणले नकार देऊ नका. कोणतं प्रमाणे? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. योगाचिनी बळे, महाराज म्हणतात अभ्यासाची बळे, गती एक अंतराळे, व्याघ्र सर्प प्राण जळे केली के. अरे अभ्यासाच्या साहाय्याने तुम्हाला काही करता येईल. 2 पावलं पुढे चालला की त्याला आता सोन्याचा दगड लागणार, पण त्याच्या अगोदरच 2 पावलं त्याच्या मनात आलं आंधळे कसे चलत असतील. आंधळे एखादबार विनाशकाली विपरीत बुद्धी, एखादबार बुद्धी सुद्धा माणसाची वाईट होत असती. 2 पावलं अलीकडे त्याच्या ध्यानात आलं आंधळे कसे चलत असतील. अहो साक्षात प्रयोगच त्याने केला. डोळे झाकले पुढे चलू लागला. डोळे झाकले पुढे चालताना ठेस लागली आणि पुढे निघून गेला. आणि पुढे निघून गेल्यावर त्याच्या ध्यानात आलं कमाले म्हणला आंधळ्याची, कमाले आंधळ्याची. मी 2 पावलं पुढे चाललो तर मला ठेस लागली, पण ठेस कोणती होती? दगडाची तर होतीच, पण कोणे फायदा होता का नुसकान? असा फायदा असल्या मनुष्य किती मार सहन करते. ज्ञानोबरायनं पुढे दृष्टांत द्याला. एक जण रस्त्यानं चालला आणि एक जण झाडावरून दगड मारला. अंदाजा पावास पाव किलोचा दगड असेल. वरून झाडावरून मारला. बरं झालं डोक्याला नाही लागला, त्याच्या पाठीवर लागला. जोरात दगड लागला. असा जोरात तापला. भरपूर आता काहीतरी बोलणार, शिव्या देणार, पण पाठीमाग बघडला तर दगड चमकाला. चमकाला दगड सोन्याचा होता. विठाला दगड सोन्याचा होता. ते सोन्याचा पाहिलं दगडाकडे, सोन्याचा दगड होता. पाव किलोचा होता. ज्याला लागला होता दगड त्याचा रागच शांत झाला. उलट तेच म्हणू लागला, मारून तर मारलास, पण जरा मोठा मारायचा असता. काय तृप्ती माणसाची, काय आशा आहे. महाराज म्हणले आता प्राप्तीची वेळ आली. आणि प्राप्तीच्या वेळेवरी ज्ञानोबाऱ्यांना असे दृष्टांत दिलेत 12व्या अध्यायात. निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला. विषविषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आता प्राप्तीची वेळ. महाराज म्हणले धन्य ही आनंदाची सापडली वेळ, बरवी हेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी. आता संचिताची साह्य झालं. महाराज म्हणतात वेळ चांगली, आता मात्र काय करू नका, आता हुशार व्हा, जागे व्हा आणि काय करा ते महाराजांना सांगितलंय. म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं परम भाग्य, सगळ्याच्या भाग्यानुसार हा मोठा कार्यक्रम चालू आहे. आणि कार्यक्रमाची शोभा म्हणजे अधिष्ठान आपलं कुलस्वामिनी, कुलदैवत आईच्या कळसाचा कार्यक्रम आहे. आज प्रथम दिवस असल्यामुळे मला हे थोडासा भाग सांगावा लागला. विषय असा चालू आहे. आज नामपर अभंग घेतलेला आहे. चिंतनाला सुरुवात करतो. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. उठाला
चिंतन म्हणतात नामाचं. सगळ्यात नाम श्रेष्ठ, भक्ती श्रेष्ठ, ज्ञान, भक्ती, वैराग्य, योग, ध्यान, जप, तप, अनुष्ठान. सगळ्यात सोपं नेमकं काय? ज्ञान सोपं आहे का वैराग्य सोपं आहे का भक्ती सोपी? सगळ्यात सोपा जर मार्ग असेल तर महाराज म्हणले भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवया पापा. कारण ज्ञान कठीणे, योग कठीणे. महाराज म्हणतात योग याग विधी, विनीन हे सिद्धी, वायाची उपाधी, दंभ धर्म. म्हणून महाराजांना सांगितलं कोणतं सोपं आहे? नाम. नाम किती सोपं आहे? नाम ही नौका, तारक बह डोई, म्हणून वेगी लवलावी करा. तुम्हाला पलीकडच्या तीराला जर पोहोचायचं असेल तर महाराज म्हणतात नावच महत्वाची आहे आणि नामच महत्वाचं आहे. नामाची सहस्रवरी. विष्णू सहस्रामध्ये भगवंताला नाव 1000 आहेत, एक. आणि इकडे अनंत रूपे, अनंत वेशी, देखील मी त्याशी बाप रखुमा देवरू, विठ्ठलू खुन बाणली कैशी. महाराज म्हणतात भगवंताचे नाव पुष्कळ येत. पुष्कळ नाव जरी असले तरी महत्वाचेच काही नाव सांगितलेली आहेत. काही नाम 2 अक्षरी, काही नाम 3 अक्षरी, काही नाम 4 अक्षरी, काही नाम 5 अक्षरी, काही नाम 6 अक्षरी, काही नाम 12 अक्षरी. एवढे नाम आहेत. 2 अक्षरी नाम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी नित्य वदेतो वैखरी. नाथ महाराजांचा अभंग आहे. काय राम? राम कृष्ण हरी आणि नित्य वदेतो वैखरी. राम राम 2 अक्षर आहेत. 2 अक्षर. 2 कोणते अक्षर आहेत? रा आणि म. महाराज म्हणले तुला त्या ईश्वराजवळ पोहोचायचं असेल तर, भगवान शंकराच्या पात्रेत जवळ जाऊन बसायचं असेल तर कीर्तन करू नको, भागवत करू नको, पक्वाद वाजू नको, गायन करू नको, कोणत्याच गोष्टी करू नको. तुला त्या भगवान शंकराची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तू एकच काम कर. म्हणले कोणतं काम कर? ते ज्ञानोबराने सांगितलंय. रकारा पुढे एक मकार मांडिका आणि उतरशी तुका शंभूची या. रच्या पुढे एक काना दे. राम 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 म्हण. भगवान शंकराची तुला प्राप्ती होईल. कारण दोन्ही देवाचं ऐके हे तेच भजन करते आणि हे येईचं भजन करते. श्रीराम जय राम जय जय राम, राम राम जय जय राम, राम राम जय जय राम.
भजन करी महादेव, भजन करतात भजन दोन्ही देव एक पाही, एक दोन्ही देवामध्ये दोन नाही तर त्यामध्ये एक तत्व एक. ओम जल म्हणून आकार उकार मकार अर्धा चंद्रकार एक तत्व नाम दृढ धरी मना हरिशी करुणा येईल तुझी. एक भगवंताचं नाम आहे ते एकानं गायचंय म्हणून महाराज म्हणतात त्या नामाची शक्ती सांगितली. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय राम जय राम. आणि विषय असा बी नामात एवढी शक्ती, सगळ्यात जास्त गोड साखरेचे पदार्थ, त्या गोड पदार्थापेक्षा बी जास्त गोड अमृत, आणि अमृताहुनी गोड आणि अमृतापेक्षाही महाराज म्हणतात नाम गोडे नाम, जिव्हे गोडतील अक्षराम सरस, अमृत जयास फिके पुढे. त्या रस रस भाषेमध्ये गोड म्हणून ज्ञानोबारायनं आवर्जून वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. माझा मराठाच बोल कौतुके, अमृतातेही पैदा जिंके, ऐशे अक्षरे रसिके. महाराज म्हणतात ही अक्षरे, अक्षर दोन शब्द येत महत्वाचे, क्षर आणि अक्षर. ज्याचा नाश होतो त्याला म्हणायचं क्षर, आणि ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणायचं अक्षर. आणि देवाला अक्षर नाव आलेले ज्ञानेश्वरीत, देवा तू अक्षर आणि बाकीचे सगळे अक्षर. देवाला अक्षर शब्द नाव आलेला आहे. तसं देवाचं रास नाव काय? देवाला रास नाव आहे, रास नाव. ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात आलेले देवाला रास नावे. कोणतं? मौन गा तुझे राशी नाव. देवाचं मौन हे रास नावे, आणि ते मौनच ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठात सांगितलेले. जप माळ अंतरी ज्ञान देव मने मौन, मौन जप माळ अंतरी. अंतरामध्ये माळ जप, अंतरी मौन. मौन त्याला म्हणते. मौन धरायचं सगळेच काम करायची, फक्त एवढे तोंडानं बोलतच नाही, नाही तर जणू मारायला उठले तर करू. मौन या शब्दाचा अर्थ आहे, खरा मौन या शब्दाचा आध्यात्मिक शब्दांना असा अर्थ आहे, कर्म इंद्रियाचा व्यवहार बंद आणि ज्ञानी इंद्रियाचा व्यवहार बंद, त्याला म्हणायचं मौन.
तुम्ही नुसतं तोंडानच एकमेकाला बोलत नाही, पण डोळे एवढाले मोठाले करतात, बोललेलं बरं. मनुष्य नुसता वाचेनच बोलत नाही, हातानं बोलतो, पायानं बोलतो, डोळ्यानं सुद्धा बोलतो. तुमच्या डोळ्यावरच्या नजरेवरच आम्हाला कळतंय चहा घ्यावा का नाही घ्यावा. का चहा घेऊच वाटलं, काय चहा घ्यावा ते सारखं बघूच लागलं. बघ ना का बघ ना, पण बघू तसं लागलं काय सांगा. डोळ्यातली शक्ती, कानातली शक्ती, नाकातली शक्ती, तोंडातली, वाचेतली सुद्धा शक्ती. वाचा सिद्धी पावाल आणि अज्ञापक व्हाल. तुम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत एक जरी शब्द दुसऱ्याला वाईट जर बोलला नाही तर तुमच्या वाणीचं एवढं तपे, तुम्ही म्हणाल ते होते. म्हणाल ते होतं हे वाचेचं तपे. काही वाचिक मानसिक तप म्हणून तर ज्ञानोबरानंद तुकाराम महाराजांनी हे उदाहरण दिलेले आहेत. महाराज म्हणले नाम विठोबाचे घ्यावे, जनाबाई म्हणल्या, आणि मग पाऊले टाकावे. फायदा काय म्हणले, पाऊल टाकला कीच एक यज्ञ होतो. नाम घेता वाटत चाले, यज्ञ पाऊला पाऊली नाम घ्या आणि पाऊल टाका. महाराज म्हणतात एक यज्ञ होतो. यज्ञ पाऊला पाऊली किंवा दळिता कांडिता तुझं गायीन रे अनंता. सगळं काम करताना महाराज म्हणतात फक्त नाम घ्या. मला सांगा, सगळ्या इंद्रियाला काम येतं, वाणीला काय काम आहे? महाराज म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उदरती. अरे तुम्ही काम करताना सुद्धा काही म्हणा महाराज म्हणतात कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कामातच माझं नाम घ्या. तुम्ही काम करा पण माझा आठवण करा. तुमच्या कामाला मी शीन येऊ देणार नाही. अहो कामातच करा. ह्या सावता महाराजांना म्हणा, जनाबाईनं म्हणा, गोरोबा काकानं म्हणा, तुकाराम महाराजांना म्हणा, काम सोडलं नाही. काम तर सोडत नाही पण नाम सुद्धा सोडलं नाही. हकारोनी सांगितू का, हकारोनी सांगितू का,
सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. तुकाराम महाराजांनी 2 हात जोडे सगळ्याला उपदेश केला. नामातली शक्ती काय तुम्हाला मी सहजपणे सांगतो, हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. म्हणून सतत देवाचं नाम चिंतन करा. नाम चिंतन तर कराच करा, पण केव्हा करा, कसं करा आणि त्याचं महत्व काय. अभंगाच्या सदा नाम घोष अनुहारी कथा, सदा नाम घोष सदा नाम घोष अनुहारी कथा, सदा नाम घोष अनुहारी कथा, सदा नाम घोष सदा नाम घोष प्रमाण कसे आहे का. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा चित्ताला समाधान तेने कथा हरी नाम घोष कथा करू. करू याची कथा नामाचा गजर आम्हा कलिकाळ काय. कथा त्रिविनी संगम देव भक्त आणि नाम. कथा आहे कथा येणे बोधे आम्ही असो सर्व काळ आणि करू हे कथा निर्मळ. महाराज म्हणतात या बोधावर आरूढ होऊन आम्ही कथा करू. कथा कथा कोणती. तुकाराम महाराजांनी बऱ्याच शब्द असा वापरलाय. करावे कीर्तन किंवा कीर्तन चांग. कीर्तन चांग फायदा होय अंग हरी रूप. हरी रूप होय अंग. कशाने. कीर्तन चांग. कीर्तन चांग. कीर्तन एवढं चांगले त्याने अंग हरिरूप होते. कीर्तन त्याला म्हणतात. सर्वसाधारण सर्व मंडळी कीर्तन घोंगडीवर करतात. सर्वसाधारण महाराज मंडळी कीर्तन आसनावर करतात, घोंगडीवर करतात, व्यासपीठावर करतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कोण्या आसनावर कीर्तन करतात. तुकाराम महाराज. तुकाराम महाराज कोणत्या आसनावर कीर्तन करतात. जसं आम्ही लोक घोंगडीवर कीर्तन करतो तसे तुकाराम महाराज कोणत्या आसनावर कीर्तन करतात. चित्ताचे आसन आणि तुका करीतो कीर्तन.
चित्ताच्या आसनावर कीर्तन असावा, तेव्हा थोडं सुद्धा पाप चित्तात येत नाही. त्या चित्ताचं आसन करावा, अंतकरणाचं आसन करावा, बुद्धीचं आसन करावा, मनाचं आसन करावा, अहंकाराचं आसन करावा आणि त्याच्यावर कीर्तन करावा. कीर्तन मनानं ऐकी जाव, कीर्तन बुद्धीनं ऐकी जाव, कीर्तन चित्तानं ऐकावा आणि कीर्तन अहंकारानं ऐकावा. या 4 गोष्टीनं कीर्तन ऐकलं तर कीर्तन ऐकल्यासारखं होतंय. नाही तर बाहेर सुटल्या लोक म्हणतात कसं कीर्तन कानाच्या वरूनच गेलं. तुम्ही ध्यान देऊन न ऐकल्यामुळं, श्रवण न केल्यामुळं कीर्तन तुमच्या ते बाहेर न गेलं. शक्यतो मंडप मध्ये आलेल्या मंडळीने, इथे ऐकणाऱ्या श्रवणाला आलेल्या मंडळीने एकही याच्यातला शब्द आपल्या कानाच्या बाहेर जाऊ देऊ नये. असं बॉल खेळणारी मंडळी एवढी टाईट उभं राहती, थोडा बी बॉल इकडं तिकडं जाऊ देत नाही. पण एखाद बार इकडं तिकडं गेला की समजा तेवढा फायदा होत नाही. आपला एकही शब्द आपल्या श्रवण इंद्रियाच्या बाहेर जाऊ नये, तर त्या आल्याचा फायदा आहे. महाराज म्हणले सदा म्हणजे नेहमी, नेहमी हरिकथा करा. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणले नेहमी करणारा एखादा माणूस दुर्मिळ आहे. लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ परमात्मा राहतो नेहमी. असा एखादा दुर्मिळ मनुष्य कोण? नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. महाराज म्हणले दुर्लभ प्राणी. पुन्हा ज्ञानेश्वरीत असा एक शब्द आलेला, तर मला प्रमाण पाठ नाही असलं ते म्हणा. विरळा जाण, विरळा आहे म्हणले. एखादा मनुष्य नित्य नियमाने करतो, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, आणि तीच काशी पुरी तीर्थ क्षेत्र. महाराजांना हरिपाठात म्हणले नाथ महाराज, हरिनामृत सेवी सावकाश आणि मोक्ष त्याचे भूष दृष्टी पुढे. असा एखादा मनुष्य म्हणले की त्याच्या पुढे सगळी, नाही तर सिद्धी लावी पिशे कोण तया पुशे, नेने राज हंशे पाणी काही. एखादा विरळा मनुष्य असतो की ते नित्य नेमानं हरिपाठ. खरा तर विषय असा आहे, स्नानाला बसली, आंघोळीला बसले की पहिला तांब्यावर डोक्यावर घेतला कीच सुंदरते ध्यान सुरू व्हावा. सुंदरते ध्यान सुरू व्हावा का होतय? होतय? बर झालं होतय म्हणलं. होतय बी संतोष लय लांबी, होतय सुद्धा लय लांबी. पुन्हा बारीक सांगतो तुम्हाला, अहो तांब्या अंगावर घेतला की होतय नाही, यावाच आली मुखा वाटे अमृत वचनी. ही सवय सवय तुम्ही जशी इंद्रियाला सवय लावता तशी माणसाला सवय लावती. आता आपल्याला समजा एखाद्या वेळेस कीर्तन नाही तरी बी आपल्याला 12 ते 11 11:30 पर्यंत, बर का मामा, आम्हाला झोपच येत नाही. कीर्तन नसलं ना 11:30 आणि 12 पर्यंत झोपच येत नाही. त्यातली त्यात मला तर येतच नाही, झोपच येत नाही. आणि झोप तेव्हा लागत नारळ उशाला घेतलं. सवय सवय
तुकाराम महाराज म्हणले पडिले वळण पडिले वळण इंद्रियाचं इंद्रियाला तुम्ही जशी जशी सवय लावता तशी तशी तुम्हाला सवय लागते. काही काही माणसाचा काकडा 12 महिने नित्य नेमानं 12 महिने. काही काही गावामध्ये काकडा 12 महिने तर काही काही माणसाचा 12 महिने काकडा चुरी. काही काही माणसाचा हरिपाठ 12 महिने. काही काहींचं दर्शन 12 महिने. काही काहींच्या एकादशी 12ला 12 धरल्या जाते. प्रत्येकाचं तसं नाही. काही काहीच्या एकादशी दिवसच माळी त्या नित्य नेम. तुम्हाला एकादशीची जर सवय लागली ना त्या दिवशी तुम्हाला भूक पण लागत नाही. फक्त तुम्ही निश्चय करा. आमचे प्रत्येकाचे तुम्हाला अनुभव आहे. त्या दिवशी भूकच लागत नाही. फक्त निश्चय करा. निश्चय तुम्ही आईसा निश्चयाचा मेरू. तुम्ही निश्चय ज्या गोष्टीचा करताना ती गोष्ट तुमच्या ध्यानात राहिलं पाहिजे की आता उद्या दशमी आणि परत दिवशी एकादशी. एकादशीच्या दिवशी माणसांना अन्न ग्रहण करून हा जर निश्चय ध्यानात धरला तर तुम्हाला अजिबात भूक लागली नाही. विषय चालला तुम्ही नामाचा निश्चय करा. दृढ निश्चय करा. ते नाम तुम्हाला तारल्या जाईल. म्हणून महाराज म्हणतात ते नाम कसं घ्यायचं तर सदा नाम घोष करू हरी कथा. 2 पर्याय तिथं. एखाद दिवस मनुष्य नाम घेतोय पण घोष करीत. एखाद बार घोष करत पण नाम नाही. कुठं देव येत तर संत नाही. संत येत तर देव नाहीत. नाम येत घोष नाही. घोष येत नाम नाही. पण असं तुकाराम महाराजाचे एक प्रमाण आलेलं आहे. तिथं जन बी येतं, संत बी येतं, नाम बी येतं, घोष बी येतं. असं एक प्रमाण. ऐसा नाम घोष ऐसे संत जन ऐसे हरीचे दास आणि ऐसा नाम घोष सांगा कोठे. हरी आहे पण दास नाही. दास आहेत हरी नाही. संत आहेत जन नाहीत. जन आहेत संत नाहीत. नाम आहे घोष नाही. घोष आहे पण नाम नाही. पण हे सगळं कुठे पंढरी निर्माण.
नाथ कारण पंढरी निर्माण केली देवी म्हणून पंढरी ही निर्माण केली. आणि पंढरपूरचा एक फार मोठा एक फायदा आहे. कोणता? पाया पडे जन एक पाया पडे जन एकमेका पंढरीच्या लोकांना अभिमान आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक आम्ही नामनिष्ठ असल्यामुळे महाराज म्हणतात गातो एका धातो एका अंतर्बाहे पाहतो एका अगुण एका सगुण एका गुणातीच तूच एका एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचे पती एक भावे चित्ती तरी काही न लगे वित्ती काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची 11वा श्रीपती येणे पण ते आपुला तो एक देव करुणी घ्यावा आधी मधी अंती अवघा हरी एक सर्वभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहंतेचा ब्रह्म सर्वगत सदा सम अंते ते आणू नाही विषम नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुराशी आले. हे सर्व नामाचा महिमा आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला विनंती आहे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. पण हे सगळं करत असताना आमच्या वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रामध्ये सांगले की नेमकं या स्थूल शरीरावरती सूक्ष्म शरीरावरती कोणते अलंकार असावे. सर्व सुखाला सर्व अलंकार सर्व Hey,
संदीपान महाराज गोळेकर त्यांना सातकरी बळीराम महाराज लोणीकर. सदा नाम
नाम घोष करो हरि कथा 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 सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान नाम घोष करो हरि कथा 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 सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान पाप पुण्य पाप पुण्य हरिभक्तपरायण वैष्णव टाळकरी पांडुरंग महाराज घाटूर त्यांना साथ करतील संगीत विषयात अजय महाराज व्यवहारे.